नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। येत्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज देणार आहोत। पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा पोर्ट ब्लेअरच्या परिसरामध्ये निर्माण झालेला होता, तो आपल्याला पश्चिमेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्राच्या आणि दक्षिण भारताच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे। आणि बेलगाव, मुंबई वगैरे हा कोकणपट्टा, या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। आज पण बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे। येत्या 24 तासामध्ये नाशिक, धुळे आणि जळगाव या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही। तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, परंतु वातावरण आपल्याला बहुतांश ठिकाणी या भागामध्ये कोरडं बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, नाशिकमध्ये बघितलं तर नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला चांगला वादळी पाऊस बघायला मिळू शकतो। येत्या 24 तासामध्ये आणि पुढील 3 दिवसांमध्ये सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे। नाशिकच्या मुख्यत्वेकरून इगतपुरी, राजूर, जुन्नर वगैरे या साईडला इगतपुरीच्या काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। जसं की राजूर आणि इगतपुरी हा जो मधला एरिया आहे, या भागामध्ये आपल्याला चांगला हलका मध्यम वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काही भागामध्ये, तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो। तर जुन्नर वगैरे, संगमनेर या साईडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्यानंतर आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। जुन्नर, मंचर, अलकुटी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। वादळी वारे आपल्याला बघायला मिळू शकते। दुपारनंतर ढगे जमा होईल, काही ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। अहमदनगरच्या काही भागामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। कोपरगावच्या काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। श्रीरामपूर, संगमनेर, राजूर या सर्व भागामध्ये जास्त जोरदार पावसाची शक्यता नाही आहे, परंतु हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। हा जो पाऊस असणार आहे हा तुरळक ठिकाणी असणार आहे, सर्व भागामध्ये नसणार आहे। वादळी वारे बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील, परंतु पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल। खापोली, कामसेत, लवासा, पुणे, रोहा, गोरेगाव या साईडच्या भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे येत्या 24 तासामध्ये आणि पुढील 3 दिवसांमध्ये। तर साताऱ्यामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला अतिजोरदारसुद्धा काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह। पटण, कराड, विटा, इस्लामपूर, साकरपा, काडोली, सांगली, कोल्हापूर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील येत्या 24 तासामध्ये पण चांगला पाऊस आहे आणि पुढील 3 दिवसामध्ये सुद्धा या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीने या भागामध्ये वातावरण आहे। तर राजापूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूरच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासामध्ये। पुढील 3 दिवसामध्ये आजसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता होती। विटा, मायानी, वडू, सातारा हा संपूर्ण पट्ट्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर लोणान, सासवड, फलटण, बारामती हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। इंदापूर, दौंड, राहू, श्रीगोंदा, शिरूर, रालेगाव, काळा, अहमदनगरचा मित्रांनो इतका भाग आपण बघू शकता। पाथर्डीचा काही भाग, अहमदनगर शहराचा काही भाग, अलकुटी वगैरे या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर तुरळक ठिकाणी एखाद्या 2 ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। वादळी वाऱ्यासह बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, हलका मध्यम पाऊस असू शकतो। शक्यतो हा पाऊस मित्रांनो दुपारनंतर होऊ शकतो बहुतांश भागामध्ये। एकंदरीत विचार केला तर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या सर्व भागामध्ये मित्रांनो चांगल्या पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये। तर कोल्हापूरच्या बहुतांश भागामध्ये इतर भागापेक्षा आपल्याला चांगला पाऊस, जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। विजयपूर, जत, पंढरपूर, सोलापूरचा काही भाग आपण बघू शकता स्क्रीनवर। गावचा जवळचा हा जो मधला स्पेस दिसतो मित्रांनो, ह्या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी। सांगोलीमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। पंढरपूर, माहौलमध्ये आपल्याला हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। वैराग, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, कुरणवाड, पारंदा ह्या साईडच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही, परंतु हलका मध्यम पाऊस आपल्याला अवश्य बघायला मिळणार आहे काही ठिकाणी। उस्मानाबादमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर जामखेड, काजी, चौसाला हा काही नगरचा भाग मित्रांनो हा बघितला आपण, या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे।
बीडच्या काही भागामध्ये शक्यता आहे. लातूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, जसं की औसा, निलंगा वगैरे या साईडच्या भागामध्ये. तर काही भागामध्ये पावसाची शक्यता नाही, काही भागामध्ये चांगला पाऊस पण बघायला होऊ शकतो. शक्यतो हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे, परंतु तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. बीड, लातूर, उस्मानाबाद काही भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता. हिंगोली, नांदेड आणि परभणी हा जो भाग बघितला तर या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे, परंतु वादळी वारे आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकते. तर एखाद्या 2 भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाची शक्यतासुद्धा काही भागामध्ये नाकारता येत नाही. शक्यतो या भागामध्ये जास्त काही पावसाची शक्यता नाही आहे, परंतु काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. औरंगाबादच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. जालन्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. सिल्लोड, चिखली वगैरे हा जो भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही, परंतु तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. वादळी वाऱ्यांची सुद्धा काही भागामध्ये शक्यता आहे. अकोल्यामध्ये सुद्धा फार काही पावसाची शक्यता, आजचं वातावरण मोकळं दिसतं आहे, परंतु दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो हलका. तर तुरळक ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये आज आणि पुढील 3 दिवसामध्ये नाही आहे, परंतु काही नवीन अपडेट आल्यास आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. या भागातला जो पाऊस असणार आहे अकोला, खामगाव, चिखली, सिल्लोड, जळगाव वगैरे या साईडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी असणार आहे. सर्व भागामध्ये पाऊस होणार नाही. तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो तुरळक ठिकाणी. इकडं अमरावती आणि अकोला या साईडच्या भागामध्ये बघितलं तर वातावरण आपल्याला मोकळं दिसतं आहे, परंतु दुपारनंतर स्थानिक ढगे गोळावून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही. काही भागामध्ये वादळी वारेसुद्धा बघायला मिळू शकतात. परंतु मित्रांनो, इतर भागापेक्षा या भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. आज पण कमी आहे, परंतु तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. अचलापूर, चिखलदरा यामधल्या काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो, जसं की अकोट, चिखलदरा, अचलापूर हा जो मधला भाग दिसतो मित्रांनो, या भागामध्ये हलका पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसामध्ये. इकडे मुलताईच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. तर बैंदेशी, वरुड वगैरे या साईडच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला असणार आहे. तर कांडोली वगैरे, नागपूर, आर्वी, रामटेक, सोनार तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जोरदार पावसाची किंवा मध्यम पावसाची शक्यता नाही आहे. वर्धा, पुलगाव वगैरे या साईडच्या भागामध्ये, पुलगावमध्ये सुद्धा आपल्याला हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता या भागामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता. या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, जसं की देवळी, वर्धा, जामणी, इकडे दामणगाव आणि पुलगाव हा जो मधला परिसर मित्रांनो, या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम पाऊससुद्धा होऊ शकतो. पंढरकावडाच्या काही परिसर, आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर चंद्रपूर वगैरे, राजुरा, भद्रावती या साईडच्या भागामध्ये पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. मुख्यत्वे करून आपल्याला इतर भागापेक्षा कमी पाऊस या भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये असू शकतो. नवीन काही अपडेट, उद्याच्या अपडेटमध्ये काही चेंजेस होऊ शकतात, परंतु आजपुरतं आज येते 24 तासामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही. पुढील 3 दिवसामध्ये सुद्धा शक्यता नाही, परंतु जो काही आपण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा बघितला आहे त्याची दिशा किंवा त्याचं स्थान बदलल्यानंतर हे जे वातावरण आहे हे चेंज होणार आहे. तर ज्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. मूल, गडचिरोली, शिंदेवाडी, अरमोरी, मुरमगाव तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कापसी, मूलचेरा, गिरवाडा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारत नाही. जर हा जो मधला एरिया आहे या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यतासुद्धा असू शकते येत्या 3 दिवसामध्ये, परंतु हलका ते मध्यम पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो, सर्व भागामध्ये नाही. अहेरी, इत्यापल्ली, मुलचेरी काही परिसरामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर भामरगडच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, जसं की भामरगड, नारायणपूर, गिरवारा, इकडं कुर्तू, पाली हा जो एवढा परिसर आहे मित्रांनो, या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जसं की भामरगडच्या जवळचा हा परिसर, या भागामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या 3 दिवसामध्ये. येत्या 24 तासामध्ये सुद्धा या भागामध्ये चांगला पाऊस झालेला असेल. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही, परंतु काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्व भागामध्ये पाऊस नसणार आहे, परंतु तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो असणार आहे. तर गडचिरोलीमध्ये सुद्धा काही भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ सर्व जिल्हे कव्हर केलेले आहे. तर काही कोकण भाग वगळता
आपण जवळजवळ सर्व भाग घेतलेला आहे. मुंबईच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर सर्वात जास्त पाऊस आपल्याला सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो राजापूर रत्नागिरी हा कोकण पट्ट्यातला काही भाग, चिपळूण वगैरे या साईडच्या भागामध्ये आपल्याला अति जोरदार पाऊससुद्धा काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो दक्षिण भारतामध्ये तर बऱ्याचशा भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे व काही भागामध्ये चालू पण आहे. जसं की आपण बघू शकता शिवगिरी वगैरे या साईडला सिरसी, कुमता, कारवार हे साईडच्या भागामध्ये अति जोरदार अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.